शुगर ज्याला म्हणतात नाही का. आणि असा जो डायबिटीज आहे हा रिकव्हर करणं हे थोडं डिफिकल्ट जातं. कशामुळे? कारण तुमचे जे जेनेटिक्स असते की नाही, जीन्स असतात तुमच्या बॉडीमध्ये, ते ऑलमोस्ट असे बिल्ड झालेले असतात. त्या जीन्सला जागेवर आणणं हे खूप डिफिकल्ट जातं. तर त्याला चॅनलाइज करावं लागतं. ओके, तर आपल्या अमृत ज्यूसमध्ये जे 42 प्रकारचे जे हर्ब्स आहेत, त्यानंतर डायबोजी नावाचं जे प्रॉडक्ट आहे, ओके, त्याच्यामध्ये जे 18 प्रकारचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत, मेडिसिनल प्लांट्स आणि हर्ब्स यांचं जे डिस्क्रिप्शन आहे ऑलरेडी आयुर्वेदामध्ये, वेदाजमध्ये दिलेलं आहे. ओके, तर त्याला अनुसरून आपण त्यांना ती ट्रीटमेंट स्टार्ट केली होती. आणि आज ऑलमोस्ट सरांना आता 6 महिने होत आहेत ते हे प्रॉडक्ट यूज करतात. ओके, त्यांची कम्प्लिटली ॲलोपॅथीची जी काही गोळी होती आज ती बंद झालेली आहे शुगरची, राईट. त्याच्यानंतर त्यांची जी शुगर आहे ती 450च्या लेवलमध्ये राहत होती. सर 450, 470च्या लेवलमध्ये शुगर म्हणजे एखादा व्यक्ती जागेवर पडून त्याला स्ट्रोक येऊ शकतो. ओके, पॅरालाइज होऊ शकते बॉडी, राईट. कधीही काहीही होऊ शकतं. ओके, म्हणजे इव्हन जाताना तुम्ही चालत आहात, डोंट नो तुमची बॉडी कशा प्रकारे रिस्पॉन्ड करेल, राईट. तर अशा प्रकारचा डायबिटीस, एवढी जास्त शुगर आज मी माझ्या मिस्टरांची नील केलेली आहे आणि त्यांची शुगर आजही ऑलमोस्ट 170 to 180च्या रेंजमध्येच फक्त फ्लक्च्युएट करते. ओके, आणि हे फक्त झालंय रियांशच्या अमृत ज्यूस आणि डायबोजी नावाच्या प्रॉडक्टनी. सो अशा 2 प्रॉडक्टसाठी आपल्या कंपनीच्या प्रॉडक्टसाठी एकदा जोरदार टाळ्या.